लाल लाल पागोटे गुलाबी शेला सरकार झोपी गेल उठवायला त्याला अपने हक है शासको है शासको होश में आके बात तो तुमको राज्यभरामध्ये सध्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात। सध्या मी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। इथे देखील शेकडोंच्या संख्येने जे आहेत ते सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी त्याबरोबरच सरकारी जे काही नोकरदार आहेत ते सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांनी संप पुकारलेला आहे। आज 21 तारीख आहे। 21 तारखेपासून बेमुदत अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। हे आंदोलन सध्या महाराष्ट्रभरामधील विविध ठिकाणच्या शासकीय ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येते। आज मी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील शेकडोच्या संख्येने जे आहेत ते सरकारी निमसरकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे इथे जमलेले आहेत। जुनी पेन्शन लागू करा, विम्याच्या संदर्भामध्ये 5 लाखापर्यंत जो काही विमा आहे तो कॅशलेस स्वरूपामध्ये द्या, अशा अनेक मागण्यांसाठी जे आहे त्यांचं आंदोलन करण्यात येत आहे। जे काही कर्मचारी कंत्राटी स्वरूपामध्ये भरण्यात आले होते, ज्यांचा कार्यकाळ हा 10 वर्षांपेक्षा जास्त झालेला आहे, अशा लोकांना नियमित करून घेण्यात यावं अशी एक मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात येते। बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या या मागण्या ज्या आहेत त्या भिजत ठेवले जाते, घोंगडं भिजत ठेवलं जाते असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या आरोपांना अनुषंगाने हे सगळं आंदोलन जे आहे ते सध्या राज्यभरामध्ये होताना पाहायला मिळत आहे। शिंदे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा अध्यक्ष। खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या प्रलंबित मागण्या आहेत। शासन दरबारी आमची संघटना जवळजवळ 65 वर्षाची झालेली आहे आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आंदोलनं वगैरे आणि या शासनाशी पत्रव्यवहार करत असतो। परंतु अनेक 6 आंदोलनं झाली तरी 20 सप्टेंबर 2024 रोजी जो GR काढण्यात आला पेन्शनसाठीचा, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा, त्याचं या ठिकाणी पालन करून या ठिकाणी कार्यान्वित केलेला नाही, त्याचा स्पष्टीकरणाचा आदेशही प्राप्त झालेला नाही। त्यामुळे कुणालाही या ठिकाणी आपला ऑप्शन फॉर्म भरता येईना पेन्शनचा। ही सगळी अडचण कर्मचाऱ्यांमध्ये झाली खऱ्या अर्थानं। परंतु यामध्ये हाच विषय सुटल्यानंतर आम्हाला उर्वरित राहिलेल्या जे काय या मागणीतल्या काही गोष्टी असतील, मग 10% असेल विषय, तो पण आपल्याला घेता येईल, परंतु हाच विषय पुढं होत नाही आहे। त्यामध्ये तद्वत कर्मचारी भरती झाली पाहिजे की जे कर्मचाऱ्यांना आता सहन करावं लागतं। एका कर्मचाऱ्याला 4 चार्ज दिले जातात। लोकसंख्या आधारित भरती होणं फार गरजेचं आहे, ते सरकार करत नाही आहे, रिक्त जागा भरत नाही आहे। 72,000 70,000ची वल्गना करतं, पण आउटसोर्सिंगने आलेल्या कर्मचाऱ्याला याच देशामध्ये काम करून अगदी अल्पशा पगारात म्हणजे 8, 9, 10, 12, 14 मनमाने कंत्राटी कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतात। त्यांच्या मुंढ्या बिरगळल्या जातात कारण त्यांचा आर्थिक विकास होत नाही आहे आणि त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी लढतोय आणि त्या लढत असताना त्यांना जे कंत्राटी कर्मचारी कायम झाले पाहिजे हा 2 नंबरचा मुद्दा घेतलेला आहे। त्यामध्ये आमच्या जे काय आरोग्य कॅशलेस सुविधा आहे ती कर्मचाऱ्यांना नाही आहे। रिएम्बर्समेंट केलं जातं पण त्याचे 30 आणि 40% कपात केली जाते। रिटायर झाल्यावर मात्र आम्हाला त्या पेन्शनमध्ये आरोग्य सुविधा मिळणार नाही आहे, म्हणून आम्हाला कॅशलेस आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे। कर्मचारी भरती झाले पाहिजेत। वर्ग 4चे कर्मचारी विशेषतः बंद केलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी भरती होणं गरजेचं आहे, त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे मागासवर्गीयांना 2004 पासून जी पदोन्नती मिळत नाही आहे ती अंशदापासून म्हणजे 2004 पासून लागू केली पाहिजे। त्यांना न्याय मिळणं फार गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्यामध्ये 353 कलम आहे। कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी हे शासनाने तयार केलेलं जे कलम आहे ते शिथिल करण्यासाठी या सरकारचा डाव आहे, तो हाणून पाडला पाहिजे। उद्या कुणी रस्त्यावरचा पब्लिक येईल मारेल आमच्या कर्मचाऱ्यांना, या आम्ही खपूल घेणार नाहीये। एकंदरीत आता आपल्या ज्या मागण्या आहेत आता हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार आहे? आम्ही बेमुदत जोपर्यंत आमचे वरिष्ठ पातळी समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय विश्वासजी काटकर दगडे गुरुजी, अशोकजी दगडे गुरुजी आणि समन्वय समिती जोपर्यंत आम्हाला आदेशित करीत नाही आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात आपल्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत किंवा असा तोडगा काढलेला आहे, त्यांनी जो आदेश देईल तो पाळणार आहोत। त्यांच्या आदेशापर्यंत आम्ही बेमुदत संपावर आहोत। एकंदरीत यामुळे आता हॉस्पिटलवरही देखील ताण येऊ शकतो आणि त्यामुळे त्याबाबत काय सांगाल?
ह्या सगळ्यात महत्त्वाचा आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी बरोबर इलाज केलेला आहे. आमच्या भगिनी ज्या काय असतील, नर्सेस, डॉक्टर असतील, आपत्कालीन जेवढ्या सेवा आहेत त्यांचा आम्हाला फक्त योगदानाने त्यांचा पाठिंबा आहे. पण आम्ही त्यांना पूर्णपणे संधी दिलेली आहे की कुठल्याही पब्लिकला कुठलाही त्रास होता कामा नये. ही नागरिकत्वाची जबाबदारी या संघटनेने उचललेली आहे. नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, एकाच मिशन, योजना जी आहे की त्यामध्ये 50% जसं आपलं लास्ट पगाराच्या 50% पेन्शन. शासकीय आणि शासकीय कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी संपाचा या ठिकाणी आदेश दिला आणि संप त्यांचा 100% यशस्वी झाला आहे. खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी की ज्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शासनाकडे, असं नाही की ते आज आहे, यात त्यांचा त्याचा उल्लेख किती आत्ताच पाटील साहेबांनी केला की जुन्या पेन्शनबद्दल हा गेल्या किती वर्ष जसं ते लागू झालं त्यापासून लोकांचा त्याला विरोध आहे का ती अन्याय पद्धती आहे. लोकांचा शासनाच्या एकंदरीत त्याच्यावर भरोसा नाही आहे की आपल्याला नेमकं किती वेतन मिळणार आहे. म्हणजे आयुष्यभर काम करून त्यांना जर पुरेसं वेतन मिळालं नाही. आज जे आमचे काही लोक निवृत्त झालेत, विशेषतः शिक्षक, त्यांना काहींचं तर इतकी वाईट अवस्था आहे की त्यांना कुठलंच पेन्शन त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि म्हणून ही अत्यंत न्याय्य मागणी आहे. ही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, ती ताबडतोबीने लागू केली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात तर आता हे सगळं मराठी शाळेमध्ये शिकणारे शिक्षक आहे. मराठी शाळेतल्या शिक्षणाचा प्रश्न आहे. एकीकडे आपण मराठी भाषा, अभिजात दर्जा, मोठ्या गप्पा मारतो, शासन गप्पा मारतं, स्वतंत्र मंत्रालय काढतं, परंतु आज मराठी शाळांची काय अवस्था आहे. आदिवासी भागात तुम्ही गेला तिथे शिक्षक भरती नाही आहे, त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक देत नाही आहे, त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आहे, वेतनाचं अनुदान दिलं जात नाही आहे. लोकांना अनेक वर्ष त्या ठिकाणी अंशतः अनुदान म्हणजे कुणाला 20%वर, कुणाला 40%वर तिथे काम करावं, ते अत्यंत अन्याय आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. टीईटीचा प्रश्न आपला म्हणणं काय की कायदा कधी लागू होतो, ज्या दिवशी तो लागू होतो त्याच्या पुढे लागू होत असतो, त्याला पूर्वलक्षी प्रभावाने कधी लागू केला जात नाही. म्हणून आमची मागणी आहे किंवा जे नंतर लागलं त्यांना टी आहेच ना, पण जे पूर्वी लागले त्यांना ते टी कायदा नको. आणि प्रमोशनसाठी सुद्धा टीची अट घातली जाते. आणि म्हणून त्याला देखील शासनाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय, परंतु शासनाने तिथे रिव्ह्यू पिटिशन केलं पाहिजे. सर्व अनेक राज्यांनी केलं, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र शासन तिथे रिव्ह्यू पिटिशन करत नाही आहे. ते त्यांनी केलं पाहिजे अशी सुद्धा आपली मागणी आहे. नंतर आता जसं पाटील साहेबांनी सांगितलं की सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष असलं पाहिजे. अनेक राज्यांमध्ये ते 60 वर्षांचं आहे. आता नवीन बदललेल्या सगळ्या काळामध्ये आपण पाहतो की लोक अत्यंत तंदुरुस्त असतात, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असतात, पण ते 60 वर्षापर्यंतचं वय त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचं करावं ही सुद्धा मागणी आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे त्यांनी मांडला तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आता भरलं जातं. ही एक वेठबिगारी आहे ना, आधुनिक काळातली वेठबिगारी. हे लोकशाही राज्य आहे. तुम्ही त्या ठिकाणी लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेणार, ते कंपन्या त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेतन देणार, त्यांचा एक पगार कापून घेतला जातो, त्याचे त्यांना वेळेवर वेतन दिलं जात नाही, 4-4 महिने त्यांना वेतन दिलं जात नाही. हा अत्यंत अन्याय आहे. आणि म्हणून शासनाने ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती तातडीने बंद केली आहे. ती शासनासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धती कधी देतो आपण, एखादं काम ठराविक वेळेपुरतंच असेल, ते तसं नाही आहे ना. हे सतत चालणारं काम आहे, सतत ती गोष्ट असते. ती काय असं नाही की ते त्याला काही जसं काहीतरी आपलं एखादं घर बांधायचं आपण त्याला तात्पुरतं देतो. त्यामुळे ही पद्धतच मुळात अन्यायकारक आहे. ही शासनाने तातडीने रद्द केली पाहिजे. आणि त्या कर्मचाऱ्यांना जे आज काम करतात त्यांना सर्वांना शासकीय सेवेमध्ये घेतलं पाहिजे अशी सुद्धा अत्यंत न्याय मागणी त्या ठिकाणी अनेक मागण्या आहेत. मी या निमित्ताने जर म्हणजे समाजातल्या सगळ्याच घटकांनी पुढे आलं पाहिजे. जे शासकीय कर्मचारी आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतात, आज 40% ते 50% जागा रिकाम्या आहेत. विद्यापीठ इन्कलाब, थँक्यू. कर्मचारी एकजुटीचा इन्कलाब, इन्कलाब. हमारी यूनियन, हम सब, हम सब. इन्कलाब, इन्कलाब. हमारी यूनियन कर्मचारी संघटनेचा, कर्मचारी एकजुटीचा. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर कर्मचारी शिक्षक संघटनेने त्या समन्वय समितीने मार्च 2023 7 दिवसाचा बेमुदत संप केला. या 7 दिवसाच्या संपाच्या माध्यमातून सरकारने
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जे जुन्या पेन्शन प्रमाणे आहे अशी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयान्वये लागू केली आणि परंतु त्याची अधिसूचना निर्गमित केली नाही। ही अधिसूचना तात्काळ निर्गमित करा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जे काही कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यांना परमनंट करा। वयाची 60 वर्ष पूर्ण म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करा आणि कॅशलेस स्वास्थ्य विमा योजना कर्मचाऱ्यांना लागू करा। त्याचप्रमाणे आमचे शिक्षक बांधव अनेक शासनाच्या GR मुळे त्रस्त झालेले आहे। ते अन्यायकारक GR जे आहे ते तात्काळ रद्द करावे। TET परीक्षा रद्द करावी आणि त्यांना 10, 20, 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी। या प्रमुख मागण्यांसाठी आमचा हा संप आहे। सरकार कर्मचारी संघटनेसोबत चर्चा करत नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे म्हणजे दुर्लक्ष करते। सरकार निगरगट्ट झालेले आहे, कर्मचाऱ्यांच्या प्रति असंवेदनशील आहे। सरकारने कर्मचारी संघटनेसोबत 2 महिन्यातून एकदा तरी चर्चा करावी जेणेकरून हे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संपावरच राहू। धन्यवाद।